मैत्रिणींनो, मी करिश्मा. आज तुम्हाला मी माझ्या सुंदर सुंदर ब्लाउजचं कलेक्शन दाखवणार आहे. यामुळे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल अशी मी अपेक्षा करते. मैत्रिणींनो, वळूयात मस्ट हॅव अ ब्लाउज. मस्ट हॅव ब्लाउज मध्ये तुम्हाला पहिला तर गोल्ड ब्लाउज हवाय तुमच्याकडे, त्याच्यानंतर रेड ब्लाउज, त्याच्यानंतर पिंक ब्लाउज, ग्रीन ब्लाउज आणि मरून ब्लाउज. हे 5 कलर तुमच्याकडे असले ना, तुम्ही दुनियातल्या कुठल्याही साडीवर मॅच करू शकता. आणि मैत्रिणींनो, महत्त्वाच्या टिप्स मी सुरुवातीला देत आहे, ते म्हणजे तुमचा हा दंड. हा दंड जर तुमचा मोठा असेल तर स्लीवलेस घालणं टाळलं तर खूप उत्तम आहे. किंवा तुम्ही बीचवर वगैरे फिरायला जाल तेव्हा तुम्ही स्लीवलेस घालू शकता, जर इच्छा असेल तर टाळलं. किंवा फुल स्लीव्ह घातले तर तुम्ही अतिशय आकर्षक तुमची पूर्णपणे स्लीव्ह दिसते जेव्हा तुम्ही एल्बो स्लीव्ह वेअर करता. आणि तुमचे दंड माझ्यासारखे छोटे असतील, एक 14 इंचापर्यंत असतील पूर्ण दंड घेर, तर तुम्ही बिनधास्त स्लीवलेस फ्लॉन्ट करू शकता. तर मैत्रिणींनो, माझे ब्लाउज मी कसं स्टिच करते. माझे ब्लाउज मी हाफ प्रिन्सेस मध्ये स्टिच करते. मी पहिल्यांदा फुल प्रिन्सेस स्टिच केलेले आहेत यामध्ये पण माझ्या कलेक्शन मध्ये. पण जेव्हापासून मी हाफ प्रिन्सेस स्टिच करायला लागले तेव्हा मला ते जास्त कम्फर्टेबल वाटायला लागलं. हे बघा, हा हाफ प्रिन्सेस आणि खाली योगपट्टी म्हणतात. त्यामुळे ना चेस्टचा भाग इथे राहतो आणि खाली थोडासा ब्लाउज पण शिल्लक राहतो, त्यामुळे छान बसतो हा फिटिंगला. तर अशा प्रकारचे ब्लाउज मी सध्या शिवते. हा गोल्ड ब्लाउज मी स्टिच केलेला, हा पहिल्यांदा 3-4 वर्ष झाले असं स्टिच केलाय. याला पॅड लावले होते मी मिस पॅड घेऊन दिले होते. मी तशी फार कुट्याने करते. आणि नंतर ही लेस पण मीच घेऊन दिली होती. हा ब्लाउज पीस पण मीच घेऊन दिला होता टेलरला. आणि मी पिंटरेस्ट वरून भरपूर सारे फोटोज काढते, पण मी डिझाईन मात्र सिंपल सुरेख अशी ठेवते. जास्त मी कॉम्प्लिकेटेड डिझाईन नाही देत, कारण मलाच आवडत नाही. आणि हा थोडा डीप गळा आहे. जेव्हा आपल्याला डीप गळा हवा असतो तेव्हाच मी कप्स देते. आणि मी कप्सची डिझाईन कधी चूज करते, कारण कप्सची जेव्हा आपण ब्लाउज शिवतो तेव्हा जास्त शिलाई देतो. मी तिथेही विचार करतेच. जेव्हा मला असं वाटतं की आता गोल्ड ब्लाउज खूप ठिकाणी मॅच होतो, खूप ठिकाणी मी घालणारे, माझे पैसे सुटणारे, म्हणून मी लेसला खर्च केला, पीसला खर्च केला, ब्लाउजच्या स्टिचिंगला खर्च केला. आणि दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे मी बारीक सण्याचे, माझे चेस्ट 32 आहे, त्याप्रमाणे मला रेडीमेड ब्लाउज ना इतके छान भेटतच नाही किंवा बसत नाही. रेडीमेड ब्लाउज खूप छान मिळतात, पण मला ते परफेक्ट बसत नाही, त्यामुळे मी कम्फर्टेबल फील करत नाही. त्यामुळे मी रेडीमेड 2-3 ब्लाउज घेतलेले आहेत. नंतर मी रेडीमेडच्या फंड्यात जास्त पडलेली नाही. मुद्दा म्हणजे टेलर. आता तुम्ही एका ठिकाणी ब्लाउज टाकलाय आणि तिने परफेक्ट नाही शिवून दिला तर नाराज होऊ नका. तिला पण तुम्ही 2 ब्लाउज टाकल्याशिवाय, तिला तुमचं माप जमल्याशिवाय ना ती तुमच्याशी तेवढे फॅमिलियर होत नाही. सुरुवातीला तुम्ही अशा प्रकारचा एकदम सिंपल ब्लाउज शिवा आणि पहिल्यांदा तिथेच घालायचं टेलरकडे. घरी आल्यावर घालायचं ठेवायचंच नाही. टेलरकडे जायचं, वेअर करायचा ब्लाउज आणि तिला बघायचं, तिला म्हणायचं बघ कसं वाटतंय. मग एक छोटीशी 19-20 असेल की इथं थोडंसं स्टिच करून दे, इथं स्टिच करून दे, तिथले तिथे करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला वाटतो की त्या टेलरचा ब्लाउज मला छान बसतो, तर तुम्ही दुसरा चांगला एक अशा काइंडमध्ये तुम्ही ब्लाउज देऊ शकता. पण टेलर मात्र अतिशय चांगला हवा आहे, कारण साडीचा पूर्णपणे लुक हा ब्लाउजवर असतो. आणि एखादा ब्लाउज फसला की ती साडी घालायचा मूडच आपला ऑफ होतो. त्यामुळे पहिल्यांदा बेसिक ब्लाउज टेलरकडे द्या, त्याच्यानंतर तुम्ही छान छान साडीचे ब्लाउज तिच्याकडे द्यायची हिंमत करा. तर आता बघूयात आपण ब्लाउजच्या डिझाईनकडे. हे बघा, हा माझा बेसिक ब्लाउज आहे. हा पण छान शिवला गेलेला आहे. गळा थोडासा डीप जरी वाटला तरी हा गळा माझ्या ब्रा पट्टीला योग्य आहे. म्हणजे माझी ब्रा दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी मी काय म्हणतात त्याला, टच बटन शोल्डरवर ठेवलेले आहेत. आणि आणखी एक महत्वाची टिप म्हणजे तुमचं जर ब्रा इथून पुढे येत असेल तर इथे पण एखादी टच बटन किंवा पट्टी ठेवायची. आता दुसरा ब्लाउज आहे हा मोरपंखी कलरचा. आता हे सुरुवातीचे ब्लाउज आहेत, त्यामुळे पूर्ण अशी प्रिन्सेस आहे. पूर्ण प्रिन्सेसचा लुक आहे. पुढे हुक आहे आणि मागे मी असा नेक केला होता, असा डायमंड शेप म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरा हा बोट नेक मी शिवलाय. हा येलो कलरचा ब्लाउज आहे. एका माझ्या हळदीच्या साडीवर छान जातो. इवन येलो कलरचे ब्लाउज पण खूप छान जातात खूप काठपदराच्या साडीवर. पण ती माझी काठपदर साडी होती म्हणून ग्लेज असलेला मी ब्लाउज पीस घेतला आणि हा ब्लाउज पीस माझा खूप साऱ्या साड्यांवर जातो. हा आपला पिंक ब्लाउज आहे. पिंक पण तुमच्या वॉर्डरोब मध्ये असणं मस्ट आहे. याचा पुढचा गळा हा व्ही आहे आणि मागचा थोडा डीप आहे. यात आपण ब्रा यूज नाही केले तरी चालते, याला पॅड आहेत. आणि जेव्हा तुम्ही असे गळे छानपैकी ब्लाउज चूज करता तेव्हा थोडासा आपला जो पदराचा भाग आहे तो थोडा खाली आला तर खूप छान दिसतो. म्हणजे एकदम चेस्ट दाखवायचं असं नाही म्हणते मी, थोडासा इथले ते खाली. मग त्याने ब्लाउजचा छान गेटअप पण येतो फ्रंटनी किंवा बॅकनी आणि तुम्ही खूप छान दिसता.
त्याच्यानंतर मी हा ब्लाऊज पण मिशोवरून मागवलाय. हा पूर्णपणे पॅक आहे. ज्यांना अजिबात म्हणजे ज्या खूप शाय आहेत त्यांच्यासाठी हा ब्लाऊज उत्तम आहे. याचे स्लीव्ज पफी आहेत. प्रत्येकाचे मी पिक्स पण व्हिडिओमध्ये अटॅच करते आणि पुढे असा त्याचा नेक आहे आणि मागे पूर्णपणे पॅक आहे. हा ऍक्च्युली क्रॉप टॉप मी ब्लाऊज म्हणून यूज करते. त्याच्यानंतर हा पण ब्लाऊज मी मिशोवरून मागवलेला. हा मला म्हणजे ब्लाऊज छान आहे पण मला इतकी फिटिंग याची छान बसत नाही आणि याचा पुढचा गळा फार डीप आहे. पण याच्यावर पदर येतो म्हणून काही नाही. मी मध्ये मध्ये यूज करते. एक मोती कलर किंवा व्हाईट कलर, व्हाईट म्हणण्यापेक्षा मोती कलरचा ब्लाऊज पण तुमच्याकडे असायला हवा. जेव्हा तुम्हाला कॉटनची वगैरे साडी नेसायची असते ना तेव्हा व्हाईट कलर आणि ब्लॅक कलरचे ब्लाऊज तुमच्याकडे हवेत. आता माझ्याकडे हा ब्लॅक कलरचा मी खूप वेळा वापरला हा ब्लाऊज. हा ब्लाऊज नाही म्हणता येणार, हा क्रॉप टॉपच आहे अगेन मिशोवरचा, पण हा खूप छान दिसतो. याला म्हणजे असं फ्रंट बॅक असं काही नाही, तुम्ही कुठेही घालू शकता. H&M मध्ये पण अशा प्रकारची तुम्हाला स्पेगेटी मिळते, ती पण खूप छान आहे आणि मिशोवरची पण खूप छान आहे. ही मिशो का फ्लिपकार्ट वरून मी मागवली, फ्लिपकार्ट वरून मागवली. त्याच्यानंतर हा रेड कलरचा ब्लाऊज आहे. याला मला गळा डीप शिवायचा होता म्हणून मी याला पॅड लावलेत. हा रेड कलरचा वेल्वेटचा ब्लाऊज आहे. एक 3 ते 4 वर्षापूर्वी वेल्वेटची फार क्रेज होती. सगळ्यांनी ड्रेस शिवले, घागरे शिवले. आता इतकी क्रेज उरलेली नाहीये, पण एक ब्लाऊज म्हटलं तर कधी मध्ये मॅच होऊ शकतो साडीवर. पण आता तुम्ही ब्रॉकेडचे ब्लाऊज घेऊ शकता. आता हा साडीवरचाच आहे, तरी पण हा दुसऱ्या तिसऱ्या साडीवर पण जाणार आहे कारण ह्याच्यात कोणत्या दुसऱ्या कलर्सचे मिक्सचर नाहीये. कॉन्ट्रास्ट मध्ये हा छान जाईल. येलो कलरच्या साडीवर खूप छान जाईल कॉन्ट्रास्ट मध्ये. आता ही साडी मी लेटेस्ट नेसली होती राजस्थान ट्रिपला आणि याचा ब्लाऊज असा मिरर वर्क मध्ये आणि ब्लाऊजवरच सगळा खेळ आहे ऍक्च्युली. याचा ब्लाऊज खूप छान आहे. हे प्रिन्सेस कट मध्ये शिवले त्यांनी पूर्णपणे, का तर जे डिझायनर ब्लाऊज आहेत ना त्याला हाफ प्रिन्सेस येत नाही, त्यांना फुल प्रिन्सेस करावं लागतात. पण हा पण खूप छान बसतो आणि याचं मी बॅक हुक केले. जेव्हा तुम्हाला असं वाटतं फ्रंटला डिझाईन खूप छान आहे तेव्हा तुम्ही नक्की बॅक हुक करा. आणि यात मी भरपूर साऱ्या ब्लाऊज मध्ये ब्राज यूज करते. खूप कमी आहेत जे मी पॅडेड ब्लाऊज शिवलेत आणि ते वापरते, कारण मला जेव्हा रोजची सवय ड्रेसची असते, रोज आपण ब्रा यूज करतो आणि पॅडेड ब्लाऊज घातले की मला असं वेगळंच फील येतं, माहित नाही का. पण मी ब्राज यूज करते कारण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही चांगल्या ब्रामध्ये इन्व्हेस्ट करा. माझी ट्रायमची ब्रा आहे. त्याचं काय होतं, शेप छान देते ती ड्रेसमध्ये पण आणि ब्लाऊजमध्ये पण, त्यामुळे ब्रावर इन्व्हेस्ट करणं फार महत्वाचं आहे. हा जो आहे ब्ल्यू कलरचा ब्लाऊज एक लागतोच, कारण अगं मी म्हटलं तसं मी साडी प्रेमी आहे तर माझ्याकडे सगळ्या कलरच्या आहेत आणि त्याला मी असं शिवलं होतं आणि मला असं जास्त आवडलं. आता हे थोडंसं तुटले, मलाही माहित नाही, आता मी जॉईन करते याला, मीही आत्ता बघितलं. तर हे असं जास्त आवडतं. आता नॉटपेक्षा अशी फॅशन जास्त आलेली आहे. माझ्या अजून एका दिवाळीच्या ब्लाऊजला मी स्टिच केलंय, मी तुम्हाला फोटो टाकते आणि मला नॉटपेक्षा आता हे जास्त आवडलंय. तर मी आता इथून पुढच्या सगळ्या ब्लाऊजला हेच स्टिच करणार आहे, कारण एखादा प्लेन जरी ब्लाऊज असेल ना तर त्याला मागच्या अशा लेसने लुक येतो छान. त्याच्यानंतर अगेन हा पिंक कलरचा ब्लाऊज. मला खूप जणांनी या पिंक कलरच्या ब्लाऊजची पण लिंक त्या म्हटल्या होत्या, पण मी जास्त ब्लाऊज रेडीमेड घेत नाही. याचा अगेन गळा मागचा आहे आणि याला नॉट्स आहेत. रेडीमेड ब्लाऊज मला छान बसतच नाही त्यामुळे मी घेतच नाही. आता हा ब्लाऊज पण खूप दिवसाचा आहे, 3-4 वर्ष झाले. छान आहे हा ब्लाऊज, छान बसतो आणि मी वापरते. आता हा एकदम असा कलमकारी प्रिंट वगैरे म्हणता येईल, छान दिसतो. हा पिंक साडीवर तर खूपच छान दिसतो. असे ब्लाऊज मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. आता हा पण हाफ प्रिन्सेस आहे, हाफ प्रिन्सेस पुढून मागेन गोलच आहे, पण याची स्लीव्स थोडी छान आहे. वरतून मी पफ टाकली होती, थोडासा पफ केला होता आणि खाली यायला मस्त अशा फ्रिल्स आहेत साडीच्या. याचे पिक पण मी अटॅच करते. साडीचा कपडा त्यांनी थोडा घेतला होता आणि त्याची छान फ्रिल केली खाली एल्बोला, तर छान वाटतो हा ब्लाऊज पीस. त्याच्यानंतर हे एक ब्लाऊज आहे, हे मी असंच घेतलं होतं कारण याची ब्लाऊज पीस घेतला होता अगेन. हा याचं स्लीव्हजला वर्क छान होतं म्हणून मी ब्लाऊज पीस घेतला होता आणि स्लीव्ह छान आहे. हा अगेन मरून कलरचा किंवा चॉकलेटी कलरचा ब्लाऊज, मरून नाही म्हणता येणार, चॉकलेटी ब्राऊन असा ब्लाऊज आहे. हा पण मी बहुतांश साडीवर मॅच करते. एक अजून छान ब्लाऊज आहे माझं, हे बघा. हे याला बॅक हुक आहे, फ्रंटनी व्ही नेक आहे. तर तुम्हाला कोणताच नेक पुढून घ्यायचा हे कळत नसेल तर व्ही नेक घ्या. आता हा ब्लाऊज आहे, याला बॅकनी हुक आहे, त्याच्यामुळे हा ब्लाऊज आहे ना तो तुम्ही लेहंगावर म्हणजे खाली एखादा स्कर्टवर पण वेअर करू शकता, असे याचे फायदे आहेत.
या ब्लाऊजला अस्तर वगैरे नाहीये, मला असंच कापड आवडलेलं आहे. मला असं वाटतं 100 रुपयाला छान कापड मिळालेलं मला, मी घेऊन टाकलं. आणि हे वर्सटाईल कलर पण आहे, कारण याच्यात कलरफुल थोडासा ब्लाऊज आहे. प्लेन साडीवर किंवा लेहंगावर खूप जास्त, लेहंगा नाही म्हणता येणार, स्कर्टवर कॉटनच्या वगैरे खूप छान जाईल. त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज आहे. ही साडी आहे ना, ही साडी फुल प्लेन होती. मी म्हणलं आता मला ब्लाऊजवर खेळावं लागणार आहे ह्या साडीच्या. तर मग मी थोडंसं ब्लाऊज असं थोडं फ्रिलचं शिवलं. बटरफ्लाय स्लीव्ज म्हणू शकतो तुम्ही याला. याला 1 आणि 2 अशा 2 लेअरच्या बटरफ्लाय स्लीव्ज मी अटॅच केल्यात, म्हणजे मी सांगितल्या होत्या. या स्लीव्ज तुम्ही जर तुम्ही साडीचा ड्रेस शिवत असाल तरी छान दिसतात. पण फ्रंटचा गाळा आहे ना, त्यांना मी असा तुम्हाला दिसतोय का, थोडासा कर्व होता तसं सांगितलेला. पण हा ब्लाऊज घातल्यावर ना हे कर्व असे बाहेर पडतात. आय एम नॉट सॅटिस्फाय विथ दिस. पण आता याचा मला काहीतरी जुगाड करावा लागणार आहे. आणि हा ब्लाऊज तर घालावाच लागणार आहे, कारण याला मी पॅड असल्यामुळे चांगले स्टिचिंगचे पैसे दिलेत. त्यामुळे मी असं तर सोडू शकत नाही. आणि स्लीव्ज चांगल्या आहेत याच्या. पण पुढचा नेकला मीच काहीतरी घरच्या घरी जुगाड करते आणि हा ब्लाऊज घालणार आहे मी. आता त्याच्यानंतर मी अगेन म्हणलं तुम्हाला मी फसली आहे. तो हा ब्लाऊज म्हणजे खूप मोठा होता. हा रेडीमेड ब्लाऊज आहे. ब्लाऊज पीस तुम्हाला छान दिसतोय, पण मला याची फिटिंगच छान येत नाही. माहित नाही, घातल्यावर एकतर टोचतं पण मला, आणि जो प्रॉपर शेप हवा असतो ना तो येत नाही मला या ब्लाऊजमध्ये. म्हणजे हा रेडीमेड ब्लाऊज आहे. कारण याचे पॅड आहेत ना, पॅड हे बघा तुम्ही, पातळ नाही म्हणू शकत, पण फ्लॅट पॅड आहेत. अगेन रेडीमेड ब्लाऊजचा हा इश्यू, फ्लॅट पॅड आहे. पॅड पण चूज करताना चांगले चूज करा. नॉट फक्त ब्लाऊजचेच नाही, म्हणजे रेडीमेड ब्लाऊजचेच पॅड चांगले चूज करा असं नाही. मी एक ब्लाऊज टेलर कडूनच शिवलाय, तिचेही पॅड फ्लॅट झालेत. मी तिला परत दिलं, म्हणलं मला असे पॅड नकोय, मला असे कर्ववाले पॅड हवेत. त्यामुळे पॅडमध्ये पण भरपूर प्रकार असतात, लो क्वालिटी, चांगली क्वालिटी. त्यामुळे टेलरला सांगा तुम्ही की मला चांगल्या क्वालिटीचे कर्व पॅड हवेत. तू बाई 50-100 रुपये चांगले घे, माझा ब्लाऊज परत परत होणार नाहीये. पण ब्लाऊज मात्र चांगला शिव, चांगले पॅड लाव. तर हा होता आजचा ब्लाऊजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला टिप्स मिळाल्यात का? तुम्हाला कोणती टिप सर्वात जास्त आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.